गांधीच्या त्याच्यानंतर आपला कोणतं चालू होतं, महात्मा ज्योतिबा फुले. याच्या अगोदरच्या पिरियडला आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार पाहिले होते ना, आठवते का काही? हो सर. तर आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण विषयक विचार, आपण याच्या अगोदरच्या पिरियडला कोणते विचार पाहिले, त्यांचे शिक्षण विषयक विचार पाहिले. त्यानंतर आज आपण त्यांचे समता विषयक विचार हे पाहू आपण. आपल्याला त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धापासून त्यांनी कोणते कोणते केले, ज्योतिबा फुले थॉट्स ऑन एज्युकेशन, थॉट्स ऑन इक्विलिटी, म्हणजे समतेचे अधिकार आहेत. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे समता, इक्विलिटी संदर्भातले विचार आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या समता विषयक विचारांमध्ये समता विषयक विचारांचं जे कोण आहे रे बोलत, कोण आहे? एकटीच पोरगी पूजा बांदुरकर, म्यूट कर तुला. तर आपण आज महात्मा ज्योतिबा, पूजा बांदुरकर फायनलला आहे का? पूजा बांदुरकर, पूजा बांदुरकर आवाज येत आहे का माझा? माईक ऑन कर तुझा आणि मला सांग. ऑडिओ ऑन कर, ऑडिओ. हो सर येतात. हा, तू फायनलला आहे का? हो. बरं ठीक आहे, ठीक आहे. हा, तर आपण आज ज्योतिबा फुले यांच्या समता विषयक विचार या ठिकाणी आज पाहणार आहोत. माणसाचं नैसर्गिक अधिकार हा ज्योतिबा, आवाज नाही येत आहे? आला म्हटलं. हा बरं. माणसांचे म्हणजे जसं मानवाला निसर्ग दत्त काही अधिकार मिळालेले आहेत, त्याप्रमाणे नैसर्गिक अधिकार जे माणसाला आपोआप निसर्गाने दिलेले आहेत, त्याच पद्धतीने नैसर्गिक अधिकार हा विषय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून माणसाला काही अधिकार हे जन्मसिद्ध अधिकार असतात. जसं बांदुरकर तुझं म्यूट कर. तर नैसर्गिक अधिकार असतात, ते नैसर्गिक अधिकार म्हणजे मनुष्य हा जन्मतःच काही अधिकार घेऊन येत असतो, त्याला आपण नैसर्गिक अधिकार असे म्हणतो. नैसर्गिक अधिकार ही संकल्पना जॉन लॉक नावाच्या विचारवंतांनी मांडली होती. माणसाला काही नैसर्गिक अधिकार जे असतात, या कल्पनेत प्रभाव युरोपियन देशातील काही विचारवंतांनी मोठ्या प्रमाणामध्ये या नैसर्गिक अधिकारांचं समर्थन केलेलं आपल्याला दिसते, की मनुष्य हा जन्मसिद्ध काही अधिकार घेऊन जन्माला येत असतो. याच आधारावर ही संकल्पना या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. त्या माध्यमातून थॉमस पेनने जो एक आपला ग्रंथ लिहिला, मानवाचे हक्क, या ग्रंथामध्ये त्यांनी मनुष्य हा जन्मताच काही अधिकार घेऊन आलेला आहे अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. आणि या जाती व्यवस्था किंवा शूद्र अतिशूद्र वर्ग व्यवस्था, या सामाजिक अन्याय, या पार्श्वभूमीवर त्यानं अनेक प्रकारचं लिखाण हे केलेलं आहे. आणि याच आधारावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी नैसर्गिक अधिकार म्हणून देण्यासाठी त्यांनी समतेच्या अधिकाराचा पुरस्कार केला. काही ठिकाणी व्यक्तीला जे नैसर्गिक अधिकार दिलेले आहेत ते सुद्धा मिळत नाही, तर मग व्यक्तीचं जीवन सुखी, समृद्ध आणि विकसित कसं व्हायचं, या आधारावर किंवा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना ज्योतिराव फुले यांना खूप हे वाटली. आणि त्यानंतर मग ज्योतिराव फुले यांनी एक समतेच्या तत्वाचा स्वीकार केला आणि समता विषयक विचार मांडले.
ज्योतिबा फुले हे त्या काळातील समतावाद्यांचे एक सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखले जात होते, की समतेचा पुरस्कार करणारे एक महत्वाचे आणि अग्रगण्य नेतृत्व म्हणून ज्योतिराव फुले यांना ओळखल्या जात होते. आदिम अवस्थेमध्ये मनुष्य निसर्गाशी एकरूप झालेला होता. महार, ब्राह्मण, ख्रिस्त, मुस्लिम असा भेदभाव त्यांना माहीत नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आदिम अवस्था होती, मनुष्य हा रानटी अवस्थेमध्ये राहत होता. सर्वत्र नैसर्गिक अवस्था होती. निसर्गाने दिलेल्या शक्ती म्हणजे हे आपल्यासाठी असलेलं देणगी आहे. नैसर्गिक शक्तीवर मनुष्यांचा विश्वास होता आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तो त्या पद्धतीने व्यवहार करत होता. अशी नैसर्गिक अवस्था होती. त्या नैसर्गिक अवस्थेमध्ये आपल्याला जे पाहिजे ते घेणे, आपल्याला जे अधिकार पाहिजे ते आपल्याला प्राप्त होते. अशी अवस्था म्हणजे एक चांगली हे होती. परंतु ती रानटी अवस्था होती. ती रानटी अवस्था म्हणजे केवळ चांगली अवस्था होती असं पण म्हणता येत नाही. आणि म्हणून या रानटी अवस्थेपेक्षाही अधिक घातक अशी व्यवस्था आहे ती म्हणजे आताची जी व्यवस्था आहे ती, असं महात्मा ज्योतिबा फुलेंना वाटायचं. आणि मग त्यांनी या समतेच्या तत्वावर भर दिला आणि एक समता विषयक ज्ञान त्यांनी जगासमोर मांडलं. मग भारतातील विषम समाज रचनेची जी कारण मीमांसा आहे, की भारतामध्ये समाजाचं जे काही विषम प्रमाणामध्ये विभागणी झालेली आहे. मग तो हिंदू, तो बुद्ध, तो ख्रिश्चन, तो महार, तो अशा पद्धतीची जी जातीवाचक, धर्मवाचक जे उद्गार किंवा धर्मवाचक जे संबोधनं निर्माण झालेली आहेत, हे अगदी चुकीची संबोधनं आहेत, असं महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणायचं. अनेक या शूद्र अतिशूद्र लोकांवर ज्या काळामध्ये अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले हे तयार झालेत. अन्यायाच्या विरुद्ध उठून उभे झालेत. नव्हे तर आपल्या त्या काळातील शूद्र अतिशूद्र लोकांना आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने राबवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवणे, अशा पद्धतीचे व्यवहार ते त्या काळामध्ये होत होते शूद्र अतिशूद्र दारिद्र्य लोकांवर. तर अशा यांच्या वरील अन्याय दूर व्हावा, यांना अन्यायावर विरुद्ध उठून उभे करण्याकरिता, त्यांचा अन्याय दूर करण्याकरिता सातत्याने प्रयत्न हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले, की सर्व मानव जाती समान आहे. ज्याप्रमाणे निसर्गाने मनुष्याला जन्म झाल्याबरोबर काही अधिकार दिलेले असतात, जन्मतः जे अधिकार आपल्याला मिळतात तेच अधिकार आपल्याला सर्वांना मिळाले पाहिजेत. त्याला म्हणता येईल आपल्याला मूलभूत अधिकार. त्याला म्हणता येईल आपल्याला समता. जी समता सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये प्राप्त होत असते ती खऱ्या अर्थानं समता दिष्टित असते. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की तो शूद्र असो, अतिशूद्र असो, की उच्चवर्गीय असो की निच्चवर्गीय असो, सर्वांना समानरित्या लेखलं गेलं पाहिजे. ही जी समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निश्चयाची जी दरी आहे ती दरी नष्ट झाली पाहिजे. अशा पद्धतीची एक समता विषयक विचार हे महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला मांडताना दिसतात. ज्योतिबा फुलेंच्या समता विषयक विचारामध्ये मानव हा एक महत्वाचा केंद्रबिंदू मांडलेला आहे. सर्व माणसं ही ईश्वराची लेकरे आहेत आणि त्यामुळे सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजे, असं जगाचा नियंता व सर्व साक्षी जो परमेश्वर आहे त्यानेच सर्व मनुष्य मात्रास हक्क दिले आहेत. परमेश्वराने दिलेले हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ईश्वरा न्यायी समृद्ध असणारा आहे, त्याने माणसांना समान अधिकार दिलेले आहेत. ज्योतिबा फुले म्हणतात की निर्मिकाने म्हणजे ईश्वरानेच सर्व प्राणी मात्रांना निर्माण करते वेळी मनुष्याला जन्मतःच स्वतंत्र प्राणी बनवलेले आहेत. स्वतंत्र हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि म्हणून त्या वर्गापुरता तो केवळ उच्चभू लोकांपुरताच स्वातंत्र्याचा अधिकार मर्यादित ठेवणे अन्यायकारक ठरेल. कारण स्वातंत्र्य हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. मानव ईश्वराने जेव्हा मनुष्याला जन्माला घातलेलं आहे, जन्माला घालत्या वेळीच प्रत्येक मनुष्याला ईश्वराने स्वतंत्र स्वरूप दिलेलं आहे, स्वतंत्र स्थान दिलेलं आहे. तर मग त्याच्यावर बंधन लादणारा आपण कोण होतो, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा आपण कोण, अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले. आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना दिला पाहिजे. ईश्वरांना सर्वांना समान लेखून
समानरित्या वागणूक दिली आहे. सर्वांना समानरित्या त्या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे की समानरित्या वागणूक, समान समतेच्या तत्वानुसार राहणीमान मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या विचारात मांडलेले आहे. स्वातंत्र्याचा उपभोग सुद्धा प्रत्येकाला घेता आला पाहिजे. निसर्गातील सर्व गोष्टी सर्वानुमते वापरता यावे यासाठी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट आज जे मनुष्य म्हणतो की ही मी निर्माण केलं, हे ते मी निर्माण केलं, तो वैयक्तिक निर्माण करण्यासाठी करत असतो. आज मी ही गोष्ट निर्माण केली, आज मी हा शोध लावलाय, तो स्वतः काही गोष्टी करिता करत असतो. परंतु ईश्वराने जी गोष्ट संपूर्ण जगामध्ये दिलेली आहे ती सर्वांना समानरित्या उपलब्ध व्हावी म्हणून दिलेली आहे. कोणी एका विशिष्ट उच्चवर्गीयाच्या ला ती मिळाली पाहिजे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला ती मिळायला नको, अशा पद्धतीचे विचार महात्मा फुलेंनी सांगितलेले नाही. तर मनुष्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार संपूर्णतः ईश्वराने सर्वांना समानरित्या दिलेले आहेत आणि म्हणून कोणीही आपल्या त्या अधिकारांच्या विरोधामध्ये कोणीही राहू शकत नाही. अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेले आहेत. आणि म्हणून सर्व माणसांना सारखीच पंचेंद्रिय आहे व विचारशक्ती दिली आहे. सर्वांना जे पंच इंद्रिय असतात ते सर्वांना समान आहेत. कोणाला 4 इंद्रिय नाही आहेत, सर्व पंचेंद्रिय इंद्रिय आहेत. आणि म्हणून पंचेंद्रियाच्या माध्यमातून तसेच आपल्या विचारशक्तीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी स्वातंत्र्य उपभोगता येत असेल ते स्वातंत्र्य उपभोगले गेलं पाहिजे. अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आणि म्हणून ते सत्य धर्म नावाचं जे संघटना जे हे त्यांनी समिती स्थापन केली होती, सार्वजनिक सत्य धर्म नावाची, या सत्य धर्माच्या आधारे त्यांनी समतेच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा एक साधन म्हणून उपयोग केल्याचं आपल्याला म्हणता येईल. कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यातील समतावादी दृष्टिकोनाबद्दल महात्मा ज्योतिरावांनी गौरवोद्गार काढले आहेत. कारण हिंदूंच्या प्रचलित विषमतामूलक धर्मचारणाच्या जागी समृद्धीची धर्मचारण प्रतिष्ठापना व्हावी असे समजून मानवापासून वाटत होते. म्हणून सत्य धर्म ही ज्योतिरावांनी मांडलेली संकल्पना त्यातूनच उभी राहिली आहे. आज अस्तित्वात असलेला कोणताही धर्म हा समताधिष्ठित समाजाची उभारणी करण्यास पुरेसा ठरत नाही. अनेक धर्म आज या जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत, परंतु कोणताच धर्म हा समताधिष्ठित व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिपूर्ण किंवा परिपूर्ण नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून ही जी रचना आहे ही समताधिष्ठित रचना निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या धर्म अनुयायांनी एकमेकांचा द्वेष न करता एकत्र येऊन सामंजस्याने जर एकत्र राहिले तर त्या ठिकाणी समताधिष्ठित समाज रचना निर्माण होईल असे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडले. समताधिष्ठित समाज रचना जर निर्माण करायची असेल तर संपूर्ण धर्म, जात, वंश, भाषा या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्या भेदभावाच्या किंवा त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देत आपण सर्व मानव जातीला समताधिष्ठित रचनेनुसार जर अनुपालन केले तर त्या ठिकाणी एक समताधिष्ठित समाज रचना निर्माण होईल. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे सार्वजनिक सत्य धर्माच्या आधारे जे समतेच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग अवलंबिला आहे तो मार्ग खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्यासारखं वाटेल. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना असं म्हणायचं आहे की महात्मा ज्योतिराव यांच्या ज्या सत्य धर्माच्या आधारे किंवा समताविषयक जे विचार आहेत ते विचार अत्यंत प्रगल्भ असे विचार त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. आणि म्हणून समतेच्या हक्का आड येणाऱ्या वर्णभेदांवर ज्योतिरावांनी मात्र कठोर टीका केलेली आपल्याला दिसते. अनेक कर्मकांड, अनेक वर्णभेद मानणारे लोक यावर त्यांच्या विरुद्ध त्यांनी कठोर प्रकारची टीका सुद्धा केलेली आपल्याला दिसते. हिंदू धर्माचे परंपरेने वर्णव्यवस्थेचे एक प्रमुख लक्षण आहे. वर्णव्यवस्था हे हिंदू धर्माचे एक प्रमुख लक्षण आहे. वर्णभेद, वर्णव्यवस्था, आणि ही ईश्वर निर्मित आहे.
वर्णव्यवस्था म्हणजे व्यक्तीला जन्मतः तिच्या गुणकर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र या चारही पैकी कोणता तरी एक वर्ण प्राप्त होतो आणि वर्णव्यवस्था ही कल्याणकारी, शाश्वत व अपरिवर्तनीय आहे अशी हिंदू धर्म सांगतो. की जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी वर्णव्यवस्था सांगितलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची जी वर्णव्यवस्था सांगितलेली आहे, ही वर्णव्यवस्था हिंदू धर्माचं प्रमुख हे आहे. परंतु ही वर्णव्यवस्था चुकीची आहे असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. की अगदी चुकीच्या पद्धतीने या वर्णव्यवस्थेचा विचार हिंदू धर्मग्रंथांमध्ये केला गेलेला आहे आणि म्हणून ही चुकीची आहे अशा पद्धतीची टीका महात्मा ज्योतिराव फुले हे करताना दिसतात. दुसरं असं की मानव समाजात कृत्रिम उच्च निश्चितता निर्माण करणारी व्यवस्था ही अन्यायकारक आणि पक्षपाती आहे. ती ईश्वरा निर्मित आहे असा दावा किंवा फसवेगिरी करणारे लोक सुद्धा या जगामध्ये आहेत. कारण कृत्रिमता उच्च निच्च, कोणी व्यक्ती उच्च आहे, कोणी श्रेष्ठ आहे, कोणी कनिष्ठ आहे, तर हे निसर्गाने निर्माण केलेली आहे, ईश्वराने निर्माण केलेली आहे. अशा पद्धतीचे मतमतांतर मांडणारे लोक सुद्धा या जगामध्ये याच्यावर आधारे आपले मत मांडतात. तर हे सुद्धा चुकीचं आहे अशा पद्धतीची टीका ते करतात. कारण जो माणूस आर्य समाजात मुळामध्ये हे जे मांडले जात होते ते चार वर्ण, हे चार वर्ण वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ण या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. दास, शूद्र. शूद्र हा एक अत्यंत नीच किंवा खालच्या दर्जा हे आहे. गुलामगिरीमध्ये ज्या लोकांना ठेवलं जातं तो ती शूद्र व्यक्ती मानला जात असतो. म्हणून शूद्र, चतुर्वर्ण व्यवस्था ह्यासारख्या अनेक ज्या काही व्यवस्था ह्या धर्मकांडांमध्ये सांगितल्या गेलेल्या होत्या, या धर्मकांडांच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी टीकाशस्त्र सोडले आणि या सर्व काही रूढी परंपरा आणि ह्या आहेत ह्या चुकीच्या आहेत, मनुष्याला व्यक्तीला गुलामगिरीकडे नेणाऱ्या आहेत आणि आपल्याला ह्या मुलांना ह्या लोकांना या गुलामगिरीच्या कचाट्यातून दूर करायचं आहे, त्यांच्यावरील अन्याय दूर करायचा आहे, त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यांच्या विकासाचे मार्ग मोकळे करायचे आहेत, खुले करायचे आहेत. अशा पद्धतीचे विचार जर ह्या सर्व गोष्टी खुल्या करून सर्वांना समानरित्या जर वागणूक मिळाली तर त्या ठिकाणी संपूर्ण समाजामध्ये समता प्रस्थापित होईल. अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्याला सांगताना दिसतात. आणि म्हणून समतेच्या आड येणाऱ्या जातीविषयक आणि अस्पृश्यतेविषयक ज्योतिरावांनी सुद्धा अत्यंत कठोर अशी टीका केलेली आपल्याला दिसते. की जे काही समतेच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत, जातीभेद असो, वर्णभेद असो, स्पृश्य अस्पृश्यता असो, की कुठल्याही गोष्टी असो, यावर सडेतोडपणे कडक टीका करताना ज्योतिराव फुले म्हणतात की समाजातील जाती व्यवस्था सावकार सरावांमुळे व वहिवाटीमुळे नैसर्गिक व स्वाभाविक वाटत असली तरी ज्योतिरावांना ती मुळात तशी वाटत नाही. जातीभेदावर सर्वात मोठा आक्षेप ज्योतिराव फुले घेतात. विषमतामूलक आणि विषमतेला चिरंजीवी करणारी व्यवस्था ही समाजामध्ये रूढ झालेली आहे. परंतु ज्योतिराव फुले म्हणतात की ही गोष्ट बरोबर नाही. अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे. बाहेरून आलेल्या आर्यांनी पराभूत लोक व आपले कायमस्वरूपी गुलाम बनून राहावेत म्हणून जातीभेदाचे थोटांड रचले आहे. म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांनी, आर्य लोक जे भारतामध्ये आले, त्यांनी आपलं वर्चस्व इथे कायम राहावं म्हणून जे काही लोक त्यांच्या याच्यामध्ये गेले त्यांना कायमस्वरूपी गुलाम बनवून ठेवलं आणि धर्मग्रंथांचे जातीभेदाचे थोटांड त्यांच्या स्वरूप त्यांच्या माथी मारलं. अशा पद्धतीचे विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले. जातीभेदाचे समर्थन करणारे ग्रंथ रचले जात, ही संकल्पना देखील लोकांच्या मनात रुजवली असे ज्योतिबा म्हणतात. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ज्या काही या बाबतच्या गोष्टी रुजवल्या गेल्या की ही गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीचे विचार हे ज्योतिरावांच्या मनामध्ये रुजवल्या गेलेत. अनेक रूढी, अनेक परंपरा या माध्यमातून ज्या जाचक रूढी परंपरा होत्या, या जाचक रूढी परंपरांच्या माध्यमातून लोकांना मुक्त करण्यासाठी ज्योतिरावांनी समताधिष्ठित समाजाची रचना व्हावी हा विचार समोर मांडला आहे. त्यामुळे सामाजिक, मानसिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास ठेवलेल्या गेलेल्या लोकांना घटकांचा वेगळा विचार करून त्यांना इतरांच्या बरोबरीने आणल्याखेरीज या समाजामध्ये समान समता प्रस्थापित होणार नाही अशा पद्धतीचे विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्याला दिसतात.
शिक्षण क्षेत्रात सरकारने सर्वांसाठी करावयाच्या कामांचे ते ठोस तपशीलही त्या ठिकाणी घेताना दिसतात. आणि म्हणून स्पृश्य अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये या समाजातील स्पृश्य अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. समाजातून अस्पृश्यतेचे उच्चाटन झालं पाहिजे. त्या ठिकाणी संपूर्णता ती नष्ट झाली पाहिजे. समाजामध्ये संपूर्ण सर्व लोक समान लेखल्या गेले पाहिजे. सर्वांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. समानरित्या सर्वांना सगळ्या गोष्टी आपल्या विकासाच्या उपलब्ध झाल्या तर एक समताधिष्ठित समाज निर्माण होईल आणि त्या ठिकाणी समतेचे तत्व संपूर्ण समाजामध्ये रुजल्या जाईल. अशा पद्धतीचे समताधिष्ठित विचार त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे समतेच्या हक्काआड येणाऱ्या लिंगभेदावर ज्योतिरावांनी कठोर टीका केली. त्या काळामध्ये स्त्री पुरुष जे आपण आज स्त्री पुरुष समानतेचे तत्व या ठिकाणी मांडत आहोत ते स्त्री पुरुष समानतेचं तत्व त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हतं. स्त्रियांना चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांचं आयुष्य किंवा विश्व हे सीमित होतं. ज्योतिरावांनी या विश्वाच्या विरोधामध्ये आपलं त्या ठिकाणी आंदोलनं केली. त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. लोकांमध्ये जागृती निर्माण केली की जे काही स्त्री पुरुष असमानता असेल सातत्याने त्याचा पुरस्कार करून मूलगामी युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला. स्त्री शिक्षण, स्त्री विषयक अन्याय करणाऱ्या रूढींचे निर्मूलन करण्यासाठी, स्त्रियांच्या व्यावहारिक अडचणींचे निवारण करण्यासाठी या क्षेत्रात त्यांनी ठोस स्वरूपाचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. स्त्री दास्याच्या कारणावरून त्यांना सखोलात जाऊन त्याचा शोध घेतला की स्त्रीला दास्य म्हणून का ठेवलं जाते. त्यांना स्त्री मुक्तीच्या प्रश्नाकडे त्यांनी कठोरतेने लक्ष दिलं. एकूण हिंदू संस्कृतीचा आणि विषम समाज रचनेचा एक अविभाज्य भाग म्हणून त्यांनी स्त्रियांना गुलामगिरीचा विचार केला. त्यामधून त्यांना मुक्त कशा पद्धतीने करता येईल याचा विचार त्यांनी मांडला. समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे आणि त्यांना स्त्रियांच्या बंधनमुक्ततेचा मार्ग दिसला पाहिजे. स्त्रियांना या समाजाच्या जाळ्यातून बाहेर काढलं गेलं पाहिजे. स्त्रियांच्या मध्ये ज्या काही बेड्या पडलेल्या आहेत त्या समाज रचनेच्या रूढी परंपरेच्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे. स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही समतेनुसार लेखलं गेलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये त्यांना समान लेखल्या जात नव्हतं आणि म्हणून त्यांनी या रूढी परंपरांविरुद्ध आणि लिंगभेदाविरुद्ध त्यांनी कठोर अशा पद्धतीचं आक्रमक आपली विचारधारा मांडली. आक्रमण केलं. वैचारिक आक्रमणातून आणि बंडाच्या स्वरूपात त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेत आणि त्या विचारांच्या आधारावर समाजामध्ये परिवर्तन आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्वतःची अस्मिता जाणून करण्याऐवजी त्या अस्मितेची जपणूक करण्याऐवजी पतीला परमेश्वर मानून आयुष्यभर तिची सेवा करण्याची तिने धन्यता मानली पाहिजे असे संस्कार ज्या स्त्रीवर बालपणापासून केले जात होते ते संस्कार त्यांनी धुडकावून लावण्याचं काम केलं. स्त्रियांना मानवी हक्काची जाणीव करून दिली की आपल्याला हे अधिकार असतात. लोभी पुरुष त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध करत होते. स्त्रियांना शिक्षणापासून दूर लोटलं गेलं होतं. शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हता. तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य ज्योतिराव फुले यांनी केलं की शिक्षण घेऊन जर स्त्री पुढे आली तर स्त्री ही आपल्या हक्कांच्या अधिकारांची जाणीव जागृती तिच्यामध्ये निर्माण होईल आणि ती आपल्या हक्कांसाठी लढेल. बालविवाह यासारख्या अनिष्ट रूढी विरुद्ध त्यांनी कठोर पावले उचलली. लोकांमध्ये जागृती केली आणि ह्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्त्री भ्रूण हत्या, गुराढोरांसारखे कबाळ कष्ट करणारी स्त्री, बालजटर विवाह यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा या विरुद्ध त्यांनी कठोर पावले उचलली आणि या समाजाला एक समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं कार्य आणि प्रयत्न त्यांनी सातत्याने आपल्या या जीवन कार्यामध्ये केला आणि एक समान समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं. शेवटी समालोचन करताना आपल्याला एवढंच म्हणता येईल की ज्योतिरावांच्या मनात गुलामगिरीचा अर्थ केवळ राजकीय पारतंत्र्यापुरताच नव्हता तर कष्टकरी स्त्री शूद्र
वर आणि पुरुष प्रजासत्ताक ब्राह्मणवादी आणि सावकारशाहीने जे गृहपत्री दास्य लाभलेले आहे, गुलामगिरी लादलेली आहे, त्या ते अभिप्रेत होते. त्यांचा लढा हा या दास्यमुक्तीतून बाहेर पडण्याचा होता. समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा हा त्यांचा लढा होता. समाजामध्ये समतानिष्ठ समाज रचना निर्माण करण्याचा हा त्यांचा लढा होता. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे विचार आहेत ते या समाजातील शूद्र अतिशूद्रता नष्ट करणे, गुलामगिरीच्या जाळ्यातून लोकांना बाहेर काढणे, स्त्री आणि पुरुषांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, स्त्रियांना सातत्याने शिक्षण उपलब्ध करून देणे, स्त्री शिक्षण घडवून आणणे यासारख्या आमूलाग्र घडामोडींवर त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूलतत्वांवर हा जो समाज उभा राहिला आहे, या समाजामध्ये सर्वांचा समानरित्या सहभाग झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बौद्धिक मशागत कार्यक्रमाची व्यूहरचना काळजीपूर्वक करावी, अनेक कार्य काळजीपूर्वक करावे, अनेक संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी या आपल्या कार्याचा वसा घेतला आणि आपले कार्य सातत्याने या ठिकाणी केले. एक महत्वपूर्ण म्हणजे मनुष्याला जे अधिकार निसर्गतः प्राप्त झालेले आहेत, या निसर्गतः प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार आपण प्रत्येकानं व्यवस्थित आणि आपल्या अधिकारांची जाणीव करून घेऊन त्यानुसार आपण वागलं पाहिजे, त्यानुसार कार्य केलं पाहिजे. दुसऱ्याला समानतेची वागणूक आपण दिली पाहिजे. उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव हा समाजातून उच्चाटन झाला पाहिजे. या मूलभूत त्यांच्या विचारांवर त्यांचे हे संपूर्ण विचार त्या ठिकाणी आपल्याला मांडलेले दिसतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिरावांचं योगदान या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा समाज निर्माण करण्याचं, उच्चभ्रू समाज निर्माण करण्याचं स्वप्न, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं स्वप्न, शिक्षणाची संपूर्ण समाजामध्ये शिक्षणाची रचना ही पसरली पाहिजे, हे एक स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आणि त्यांचे विचार हे आपल्या जगाला एक मूलभूत असा संदेश देणारे विचार या जगासमोर त्यांनी मांडले. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य आपल्याला असं दिसते. शोषितांविरुद्धचा लढा यशस्वी कसा करता येईल यासाठी त्यांनी जन्मभर जो काही शोषित पीडित वर्ग आहे, या शोषित पीडित वर्गासाठी किंवा शोषित पीडित वर्गाच्या विरुद्धचा लढा आपण सातत्याने जीवनभर त्यांनी लढवून ठेवला. त्यांच्या या लढ्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जे स्त्रिया शिक्षणासाठी मान ताठ करून शिक्षणाच्या दारामध्ये उभी राहत आहे, याचं सर्वस्वी श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते, सावित्रीबाई फुले यांना जाते. याला महत्त्वाचं कारण म्हणजे ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या कार्यामध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने ज्योतिराव फुले यांचा हा जो आजचा चॅप्टर आहे हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. याच्या नंतरच्या क्लासमध्ये आपण हे पाहू की कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की दिवाळीच्या आता आजपासून दिवाळीच्या सुट्ट्या आहे 22 तारखेपर्यंत. आवाज येत आहे का माझा? हो सर. हा, ठीक आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या आजपासून लागत आहे 22 तारखेपर्यंत. 23 तारखेपासून आपले क्लास होणार. तर 23 तारखेपासून बहुतेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यायसाठी शासनाकडून परमिशन मिळणार आहे. त्याच्यामुळे बहुतेक आता आपण ऑफलाईन मॅक्झिमम आपला 80-85% सिलेबस झालेलाच आहे. तरी तुम्ही सर्व लोक आता दिवाळीनंतर 23 तारखेपासून जर रेग्युलर कॉलेजमध्ये येणार, त्यानंतर आपण जेवढं राहिलं तेवढं घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा रिव्हिजन घेऊ. कारण बरेचसे पोरं या ठिकाणी ऑनलाईन येऊ शकले नाही आहेत. आपण 5-6 मुलांच्या आधारावर या ठिकाणी क्लास सिलेबस कंप्लीट होत आहे, परंतु ही बाब काही बरोबर नाही. तर आपल्याकडे वेळ आहे, अनायशिता आपण करू त्यानंतर दिवाळीनंतर. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबू आणि भेटू आता दिवाळीनंतर. दिवाळीच्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.